अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि किती छान जुळून आलाय बघा। श्रावण महिन्याची सुरुवातच ही गुरुवारपासून झाली आहे, गुरूंपासून झालेली आहे। असं म्हटलं जातं जेव्हा आपला म्हणतो ना की एखादा देव आपल्यावर कोपला तर आपल्याला आपल्या सगळ्या संकटातून तारून नेतो तो म्हणजे आपला गुरु, आणि त्यामुळे गुरुची सेवा करायला कधीच कमी पडायचं नाही। जेवढी जास्त होईल तेवढी जास्त आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। आता गुरुवारपासूनच सुरुवात होतीये ना, तर खूप जणांनी आजपासून 11 गुरुवारचं व्रत चालू केलं असेल, खूप जणांनी वेगवेगळ्या सेवा चालू केला असेल, गुरुक्षेत्राचं पारायण असेल। पण आजचा व्हिडिओ खास त्या स्त्रियांसाठी आहे किंवा त्या माझ्या बहिणींसाठी आहे, त्या दादांसाठी आहे ज्यांना गुरुचरित्र असेल, 11 गुरुवार असेल हे करणं शक्य होत नाहीये। कारण प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असू शकतात, कारण की कोणाला जॉबमुळे शक्य होत नाही, काही स्त्रियांना लहान बाळामुळे शक्य होत नाही। गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की खूप नियम असतात, खूप कडक नियम असतात, त्यामुळे ते देखील काहींना शक्य होत नाही। मग अशा वेळेस ताई काही साधी सोपी सेवा तुम्ही आम्हाला सांगू शकतात का, असे देखील कमेंट्स होतात। म्हटलं चला आपण एक छान अशी सेवा सांगूया जी मी स्वतः करतेय, तुम्ही पण करू शकता। आणि आज तो गुरुवार आहे त्यामुळे पटकन हा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यापर्यंत ती सेवा पोहोचूया। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपल्या या चॅनलवर स्वामीमय राशी भविष्य या चॅनलवर सगळे स्वामींच्या व्हिडिओ असणार आहे, म्हणजे स्वामींची सेवा कशी करायची, कोणत्या सणाला कोणते म्हणजे व्रत वैकल्य कसं करावं, सगळ्या सणासुदीची माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओ मनापासून बघत चला, कारण की प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला काही ना काही खूप छान आध्यात्मिक माहिती मिळणार आहे। चला मग सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका। आता असा कोणता अध्याय आहे गुरुचरित्रातला जो रोज वाचला जातो, तो अध्याय आहे अध्याय 14वा आणि अध्याय 18वा। हो, तुम्ही हा अध्याय रोज वाचू शकता आणि रोज जरी नाही शक्य झालं ना तरी या श्रावण महिन्यातले जे गुरुवार आहे ना, 5 गुरुवार, त्या 5 गुरुवारी तुम्ही नक्कीच हा अध्याय वाचू शकता। तो म्हणजे अध्याय 14वा किंवा अध्याय 18वा किंवा तुम्ही दोन्हीही वाचू शकता। हे अध्याय वाचल्याने अनन्यसाधारण फायदे आपल्याला होतात। या अध्यायाने आपल्या ज्या काही अडचणी असेल आपल्या आयुष्यामध्ये, छोट्या मोठ्या अडचणी कायम चालू असतात, असं कोणाचंच आयुष्य नाहीये की आता सगळं सुरळीत आहे ना, आता काय करू मी, कशासाठी सेवा करू, असं नाहीये। आणि जरी सगळं सुरळीत असेल ना तरी कधीतरी सेवा ही आपल्या गुरूंसाठी करायची असते। प्रत्येक वेळेस आपल्यालाच काहीतरी भेटेल यासाठी करायची नसते। त्यामुळे तुमच्या आयुष्यात छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्रातला अध्याय 14वा आणि अध्याय 18वा वाचा, अशी मी तुम्हाला सांगेल। त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही नित्यसेवेमध्ये पण हे अध्याय ऍड करू शकता। जसं की मी नित्यसेवेमध्ये माझा रोजचा गुरुचरित्रातला 14वा अध्याय मी वाचते आणि तोच मी कंटिन्यू करते, त्यामुळे गुरुवारी इतर वेगळी सेवा करायची गरज पडत नाहीये। पण जर तुम्हाला नित्यसेवा करायला वेळ मिळत नसेल तरी तुम्ही फक्त गुरुवारी तरी गुरुचरित्रातला 14वा किंवा 18वा अध्याय वाचावा, याने तुमच्या आयुष्यातल्या भरपूर समस्या सुटतील। त्याचबरोबर हे अध्याय वाचायला काही गुरुचरित्रासारखे अवघड नियम पाळावे लागत नाही, काही नियम नाहीये, काहीच नियम नाहीये तुम्हाला। म्हणजे काही वेगळं कडधान्य म्हणजे म्हणतो ना की एकच धान्य खायचं आहे किंवा कांदा लसूण वर्ज्य करायचंय, असे काही वेगळे नियम नाहीये हा अध्याय वाचण्यासाठी। आपल्या रोजच्या पूजेसारखा हा अध्याय वाचायचा आहे बस, या व्यतिरिक्त काही वेगळे नियम नाहीये। फक्त अध्याय वाचा, मनापासून सेवा करा। आपला जो गुरु असेल ना तो फक्त आणि फक्त सेवेचा भुकेला आहे, त्यामुळे त्याला याच्या व्यतिरिक्त काही नको असतो देवाला आपल्याकडून, फक्त आपली सेवा महत्वाची आहे। त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये जेवढी जास्त शक्य होईल तेवढी सेवा करा। तुम्हाला शिवलीलामृत पारायण करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता। त्याचबरोबर आपण व्हिडिओ बनवलेला आहे एक बघा, त्यामध्ये सगळं माहिती दिलेली आहे की श्रावण महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या सेवा कराव्या। त्याचबरोबर बघा सगळ्यात महत्वाची सेवा आणि भगवान शंकरांची आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक। आता घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा त्याची देखील माहिती आपल्या चॅनलवर आहे, तसा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघितला नसेल तर तो बघू शकता। खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण आपल्या याच्यावर दिलेली आहे। शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण
पारायण कसं करावं, किती अध्याय वाचावे, काय नियम आहे, सगळी माहिती आपल्या चॅनलवर आहे. त्यामुळे नक्की एकदा तुम्ही चॅनल चेकआउट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. आणि जेवढ्या जास्त होतील तेवढी जास्त सेवा या श्रावणमध्ये करा. असं म्हटलं जातं की पैशांचा बँक बॅलन्स ठेवावा कायम, म्हणजे सेव्हिंग्स ठेवाव्या, का तर अडचणीच्या काळात पैसे आपल्याला कामी येतात. त्याच प्रकारे मी तुम्हाला सांगेन सेवेचा बँक बॅलन्स देखील वाढवा, कारण अडचणीच्या काळामध्ये जसा पैसा कामाला येतो ना, तसंच सेवा देखील आपल्याला कामाला येत असतात. त्यामुळे आता तुमची एखादी इच्छा तुम्हाला वाटते की आता मला कशाचीच कमी नाहीये, माझ्या आयुष्यात सगळं आहे, तरी पण सेवा करा, कारण की त्या सेवेचा बँक बॅलन्स तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला कामाला येणार आहे. त्यामुळे फक्त सेवा करा, महाराज इतकं भरभरून देतील की कधीच इथून पुढे महाराजांकडे काहीच मागायची गरज पडणार नाहीये. आणि आतापर्यंत जे करतात त्यांना तर कळालं असेल, महाराजांकडे मागायची गरज पडत नाही. आपल्यासाठी जे योग्य आहे महाराज ते आपल्याला भरभरून देत असतात. चला मग आजचा श्रावण महिना आता आजपासून सुरू झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही भरपूर सेवा करताल अशी मला आशा आहे. आणि अजून कोणती सेवा जी तुम्हाला करायची आहे आणि त्याबद्दल परफेक्ट माहिती नाहीये, ती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ताई या सेवेबद्दल माहिती सांग. नक्कीच त्या सेवेबद्दल माहिती तुम्हाला पुरवण्यात येईल. चला मग आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक यू. श्री स्वामी समर्थ.